नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी बघा या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, भीमा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भीमा ही नदी बघा भीमाशंकर जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे भीमा ही नदी पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, मांगी तुंगी बघा हे शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मांगी तुंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, राज्यांचे राज्यपाल यांची नेमणूक कोण करतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल, राज्यांचे राज्यपाल बघा यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, उष्ण आणि दमट हवामान कोणत्या प्रादेशिक बघा या ठिकाणी विभागाचं हवामान आहे? उष्ण आणि दमट बघा हे हवामान विचारले कोणत्या प्रादेशिक विभागाचं हवामान आहे? बघा कुठलं हवामान आहे? उष्ण आणि दमट बघा हे हवामान कोकणचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, बघा पालघर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा कोलकाता या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होत असते? बघा सोपा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर केरळ राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, युरोपातील सूचीपर्णी वृक्षांच्या वनांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, युरोपमधील पहा सूचीपर्णी वृक्षांच्या वनांना या ठिकाणी तैगा वने असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा शेतकऱ्यांचा आसूड या ठिकाणी ग्रंथ आहे, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले हे शेतकऱ्यांचा आसूड बघा या ग्रंथांचे लेखक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण असेच पहा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, लोकहितवादी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, लोकहितवादी बघा असे गोपाळ हरी देशमुख यांना म्हटले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, समता मंच यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. समता मंच यांची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी कर्वे यांनी पहा समता मंच बघा त्यांनी स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलं, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिलेली कविता आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, रवींद्रनाथ टागोरांनी पहा आकाशवाणी ही कविता त्यांनी लिहिलेली कविता आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी बघा कोणत्या एका कलमानुसार सर्वोच्च न्यायालय बघा हे अभिलेख न्यायालय आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, कलम बघा 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? बघा संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 17 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? खालीलपैकी कोणत्या एका बघा कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1955चा कायदा, या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, भूजलासंबंधी बघा भूजलासंबंधी कायदा करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भूजलासंबंधी कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? महाराष्ट्र राज्य होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? याचं योग्य उत्तर काय असेल, मोहिनी अट्टम बघा हे केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलं आहे, भारतामध्ये कोणत्या वर्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली? भारतामध्ये विचारले कोणत्या वर्षी क्षेपणास्त्र कार्यक्रमाला सुरुवात झाली? तर याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1958 बघा या वर्षी भारतामध्ये क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती होती? बघा भारताची पहिली अणुभट्टी बघा अप्सरा ही भारताची बघा पहिली अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, जागतिक वसुंधरा दिन विचारलं कोणत्या दिवशी असतो? तर 22 एप्रिल या दिवशी बघा जागतिक वसुंधरा दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी काय विचारलं, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? बघा उदक म्हणजे पाणी, सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. बघा वरीलपैकी बघा हे सर्व पर्याय पाणी या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचार, अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी अंधकार. अहंकार नाही तो अंधकार आहे. अंधकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अंधकारचा काय यायला पाहिजे, अंधार आहे का? नाही. निरागस नाही, निरभ नाही. प्रकाश यायला पाहिजे. अंधकारचा विरुद्धार्थी शब्द प्रकाश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय, वाईट आचरण करणारा, दुराग्रही, दुराचारी, सनातनी यापैकी नाही. याचं योग्य उत्तर काय असेल, वाईट आचरण करणारा, दुराग्रही यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दुराचारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार, पुढील शब्दापैकी भाववाचक नामाची चुकीची जोडी ओळखा. माणूस माणुसकी बघा बरोबर आहे. स्वामी स्वामित्व बरोबर आहे. थंड थंडावा बरोबर आहे. गायक गायकी यायला पाहिजे. गीतकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा का, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? कोणत्या यायला पाहिजे, अरुणाचल या शब्दामध्ये बघा अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गायरान बघा गायरान या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान, गायीचे रान, गायरान. कोणता? प्रश्न क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहत असे. बघा असे, मी चित्रपट पाहत असे विचारले कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, मी चित्रपट पाहत असे बघा हे रीती भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूला, ला. सला नाते, सला नाते बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? योग्य उत्तर काय असेल, द्वितीय विभक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. स्त्री, वाघीण, गाय, बालक. बघा पुल्लिंग शब्द कोणता आहे यापैकी? बालक या ठिकाणी बघा हा शब्द पुल्लिंग शब्द या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणती विरामचिन्हे वापरतात? बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणती विरामचिन्हे वापरतात? उद्गारवाचक चिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलंय, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? विस्मय, अग्नी, अमृत, अरण्य, आश्चर्य. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे
आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि लिपिक या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे PDF आहे. बघा त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बघा यांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.